ज्यांनी या भारताची घटना लिहिली, ज्यांनी माणसाला माणसासारखं जगवण्याचा प्रेरणा दिली आणि त्यांनी आज मी जो उभा आहे तो त्यांच्या आशीर्वादाने आहे। ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। ज्यांनी शिक्षणाचे दार खोलले ते आमचे महात्मा ज्योतिराव फुले। ज्यांनी शिक्षण महिलांना शिकवण्यासाठी त्यांच्यावर शेण टाकलं गेलं, दगड्या मारल्या गेल्या, पण त्याने घेतलेला वसा त्यांनी कधी सोडला नाही, अशा आपल्या माता रमाई माता आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना स्मरून आज या रुमा गावामध्ये आपण 15 ऑगस्ट दिवशी मी सर्वांना भारत देश स्वातंत्र्याच्या तुम्हाला शुभेच्छा देतो। स्वातंत्र्य दिनाच्या सर्व नागरिकांना माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा। आणि आज जो भी कार्यक्रम आपण घेतलेला आहे आणि आपण या सर्व गावातील रहिवासी विद्यार्थी ज्या संख्येने उपस्थित आहात त्याबद्दल मी तुमचं सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो। बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे हे वाघिणीचं दूध आहे, जे शिक्षण जो शिकेल तो डरकाळी मारल्याशिवाय राहणार नाही। संघर्षाच्या विरोधात तो संघर्ष करणार आणि आपला न्याय हक्कासाठी तो लढणार। म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। आणि त्याच अनुषंगाने मी या कोकणाचा आणि या चिपळूणचा रहिवासी, जरी मुंबईमध्ये मी माझा उद्योगधंदा असला पण समाजाची एक बांधिलकी असते आणि या समाजाची बांधिलकी म्हणून मी आपल्याला माहिती असते चिपळूणमध्ये ज्या वेळेला महापूर आला होता, ढगफुटी झाली होती आणि सर्वांचं जीवन अस्तव्यस्त झालं होतं, त्यावेळेला एक खारीचा वाटा म्हणून मी 10 लाखाची जी मदत आणली होती माझ्या स्वतःच्या खर्चाने आणि ते जीवनावश्यक वस्तू जे मी त्यावेळेला वाटप केला त्याचा मला कुठेतरी एक समाधान लागला की मी माझ्या समाजाच्या लोकांना, मी माझ्या गावातल्या लोकांना, ज्या चिपळूण तालुक्यामध्ये मी येतो तर चिपळूण तालुक्यामध्ये लोकांना मी कुठेतरी खारीचा वाटा म्हणून एक मदत करू शकलो। परंतु ती मदत नसून तर आपल्याकडे आहे म्हण, देणाऱ्याने देत जावं, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता घेणाऱ्याचे हात घ्यावे। ज्या वेळेला मी लहान होतो, जसं विद्यार्थी होतो, त्याही वेळेला मलाही कुणीतरी माझा गुणगौरव केला, मला कुणीतरी पेन दिलं, कुणीतरी वही दिली आणि तीच मनामध्ये रूढ भावना ठेवली की मला जर आज हे पेन मिळालेलं आहे, मला जर वही मिळाले तर उद्या मग मी देण्याची ताकद माझ्या जर ईश्वराने दिली तर ते मी फेडायला पाहिजे आणि ती सामाजिक बांधिलकी ठेवायला पाहिजे। त्या अनुषंगाने मग मी ती मदत करत असताना नंतर मी शाळेत विद्यार्थ्यांना वह्या वाटप असू द्या, त्याच्यानंतर तुमचं छत्री वाटप असू द्या किंवा त्यांना जीवनावश्यक लागणाऱ्या वस्तू असू द्या, त्या शिक्षणाच्या मी एक पूर्ण फळाची पाकळी मी या चिपळूण तालुक्यामध्ये देत आलेलो करत राहणार आणि यापुढे करत राहणार आहे असे मी तुम्हाला कळवू देतो। आणि आज त्याच अनुषंगाने काही माझे सहकारी जसे आमच्या आता गोगर तालुक्याचे अध्यक्ष आहेत अनुसूचित जातीचे रघुनाथ पालशेतकर यांनी जेव्हा श्रीधर पालशेतकरांनी मला सांगितलं की भाऊ आपल्याकडे मुलं आहेत आणि त्या मुलांनाही आम्हाला कुठेतरी तुम्ही कार्यक्रम घेतलेला आहे आज चिपळूण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, तो आपल्या गावात झाला पाहिजे। तर मलाही वाटलं आनंद की चला माझा तालुका अध्यक्ष बोलतोय तर मलाही ते करायला पाहिजे, कारण मी आज आम्ही 4 जिल्हा परिषदच्या पंचायत समितीमध्ये आम्ही आज कार्यक्रम करतोय। आता हा माझा आजचा कार्यक्रम आहे, आता 4 कार्यक्रम ऑलरेडी झाले आणि आज हा कार्यक्रम तुमच्या इथं आहे। म्हणजे आम्ही सकाळपासून निघालेलो आहे, ते आता करत 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 आज मी काही टप्पे करणार आहे, त्याच्यानंतर उद्या परवापासून दुसरे टप्पे चालू होतील, संगमेश्वर होईल, रत्नागिरी होईल, अशा अनेक तालुक्यामध्ये हा कार्यक्रम घेतला गेलेला आहे। आणि हा कार्यक्रम कुठलाही उद्देश एकच आहे की माझ्या समाजातला असू द्या किंवा या माझ्या कोकणातला असलेला रहिवासी असू त्याचा जो विद्यार्थी आहे आणि खास करून मी झेडपीच्या शाळेमधल्या मुलांसाठी हा कार्यक्रम घेतला, कारण आपल्या झेडपीच्या शाळेचे विद्यार्थी हे गोरगरिबांची मुलं असतात। तिथे आता आपण बघतो या चिपळूण तालुक्यामध्ये मी आज अनेक ठिकाणीच्या शाळा बघितल्या, कॉन्व्हेंटच्या स्कूल झालेले आहेत, प्रायव्हेट स्कूल झालेले आहेत, पण माझा झेडपीच्या शाळेच्या विद्यार्थ्याचं जो पट घसरत होता तो पट घसरत चाललेला आहे। आणि आज तिथे सरकारी शाळा असून सुद्धा
सुविधा असताना सुद्धा आता एक कॉम्पिटिशन झालेलं आणि हे जे आपण बघतोय हे जाणून बुजून ज्या शिक्षण त्या झेडपीच्या लोकांनी जे घेतलेलं आहे त्यामधून आपण पाहिलेलं आहे की विद्वान तयार झालेले आहेत. हे विद्वान तयार होऊन सुद्धा ही आज आमच्या झेडपीच्या शाळेकडे दुर्लक्ष केलं जातोय. जाणून बुजून सरकारी यंत्रणांना दुर्लक्ष केलं जातं, जेणेकरून कुठेही झेडपीची शाळा लवकरात लवकर बंद होईल आणि गोरगरिबांचं शिक्षण बंद झालं पाहिजे आणि आमची मुलं बाळं जी अनाडी राहिली पाहिजेत. तर ही मुलं अनाडी न राहता त्याने आपला असलेला अभ्यास त्याच्यामध्ये त्याने उद्या पास झाल्याच्या नंतर जे डॉक्टर होणार आहेत, कलेक्टर होणार आहेत, अनेक क्षेत्रामध्ये उंच भरारी घेणार आहेत आणि त्यांना माझ्याकडनं एक खारीचा वाटा असावा ही माझी भावना ठेवून मी हे कार्यक्रम घेतलेले आहेत. आणि आपण जे सर्वांनी मला जो प्रेम दिलेला आहे असंच प्रेम मी आपल्याकडनं राहील अशी मी इच्छा व्यक्त करतो. आणि आपण मला जे 2 शब्द बोलण्याची संधी दिली या आम्ही सर्व आपल्या शाळेचे पदाधिकारी, त्या ग्रामपंचायतीचे सर्व सरपंच, उपसरपंच, आजी माजी सर्व विद्यार्थी आणि या इथलच्या सर्व ग्रामस्थांना मी धन्यवाद व्यक्त करतो. जय महाराष्ट्र, जय भीम.